नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. एक विवाहित व्यक्ती असतो. काही वर्षापूर्वी त्याचे लग्न झालेले असते. पत्नी व 4 मुले असतात. 4 मुले असून देखील त्या व्यक्तीची पत्नी पुन्हा 3 महिन्याची गर्भवती असते. आणि एक दिवस अचानक आपल्या पत्नीला घाई गडबडीत पत्नीला बाईकवर ठेवतो. पत्नी पूर्णपणे रक्ताने माखली होती. ती बेशुद्ध असते, बसण्याच्या स्थितीत नसते. तर पत्नीला दोरीने बांधतो आणि सरळ रुग्णालयात घेऊन जातो. पत्नीला त्या ठिकाणी डॉक्टरांच्या हवाली करतो आणि लगेच त्या ठिकाणावरून फरार होतो. त्यानंतर डॉक्टर महिलेची तपासणी करतात. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओमधून. आजची सत्य घटना आहे छत्तीसगडच्या सरगुजा या गावामधून. या सरगुजा गावामध्ये प्रदीप वय 30 वर्ष आणि पत्नी हिराबाई वय 23 वर्ष हे दोघे पती पत्नी राहत होते. प्रदीप आणि हिराबाईचं लव्ह मॅरेज झालेलं होतं. सुरुवातीचे काही वर्ष अगदी आनंदात संसार सुरू होता. अशातच या प्रदीपला 4 मुलं देखील झाली. प्रदीप मोलमजुरीचे कामे करत असायचा आणि आपला घर खर्च चालवत असायचा. प्रदीपचे 4 मुलं लहान होती, त्यामुळे हिराबाई मुलांचा सांभाळ करण्यासाठी घरीच असायची. आता काही काळ निघून गेल्यानंतर आधीच प्रदीपला आणि हिराबाईला 4 मुले होती आणि आता पुन्हा हिराबाई 5व्यांदा 3 महिन्याची गर्भवती होती. प्रदीपला दारूचे व्यसन होते. प्रदीप हा एक नंबरचा नशेडी व्यक्ती होता. मोलमजुरीचे कामे करायचा आणि मजुरीच्या पैशातून अर्धे पैसे तो दारू पिण्यात उडवत असायचा. त्यामुळे घरात खर्च करण्यासाठी किराणा वगैरे खर्चासाठी पैशाची चणचण भासू लागली होती. 4 मुलांचा खर्च, त्यात प्रदीपला दारूचं व्यसन. प्रदीप त्याला बोलायचे की दारूचं व्यसन सोडा, घरात आपल्याला 4 मुलं आहेत, घर खर्चासाठी पैसे उरत नाही, तुम्ही अर्धा पैसा दारूत उडवता. मात्र हा प्रदीप पत्नीचं काहीसुद्धा ऐकत नव्हता. नशेच्या आहारी पूर्णपणे गेलेला होता. रोज कामावर जायचा आणि घरी परत येत असताना दारूच्या अड्ड्यावरती जायचा, दारू प्यायचा आणि नशेत धुंद होऊन घरी येत असायचा. आणि घरी आल्यानंतर विनाकारण पत्नीशी वाद घालायचा. प्रदीपचं आता हे रोजचंच सुरू झालेलं होतं. पत्नी देखील त्याच्या या रोजच्या कटकटीला कंटाळली होती. आईवडिलांची परिस्थिती अगदी गरिबीची होती, त्यामुळे ती माहेरी देखील जाऊ शकत नव्हती. आता असंच एक दिवस नेहमीप्रमाणे प्रदीप दारूच्या नशेत घरी आला आणि हिराबाईसोबत वाद घालायला सुरुवात केली. वाद एवढा विकोपाला गेला की दोघांचं भांडण जोरदार सुरू झालं. प्रदीप हा आधीच नशेमध्ये होता. रागाच्या भरात प्रदीपने आपल्या पत्नीला हिराबाईला मारहाण करायला सुरुवात केली. इतक्या निर्दयीपणे पत्नी हिराबाईला मारहाण करत होता की त्याची 4 वर्षाची चिमुकली रडायला लागली. मात्र या प्रदीपला त्याचं काही घेणं देणं नव्हतं. त्याने मुलाकडे दुर्लक्ष केलं आणि पत्नीला मारतच होता. ती ओरडत होती, किंचाळत होती. मात्र या नशेडी प्रदीपला आपल्या पत्नीवर थोडीशी देखील दया आली नाही. त्याने इतकं मारलं की हिराबाईच्या शरीरातून रक्त वाहू लागलं. अनेक ठिकाणी शरीरावर मोठमोठे घाव झाले. संपूर्ण रूम रक्ताने माखली होती. इकडे तिकडे रक्त सांडलेलं होतं. भिंतीवर देखील रक्ताचे थेंब उडालेले होते. एवढ्यावरच हा नराधम प्रदीप थांबला नाही, तर घरातील बाजूलाच पडलेली एक लोखंडी रॉड उचलली आणि हिराबाईच्या गुप्तांगात खुपसली. पत्नी ओरडली. पत्नीच्या गुप्तांगातून रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या आणि क्षणात हिराबाईचा मृत्यू झाला. प्रदीपला वाटले की पत्नी बेशुद्ध असेल, म्हणून त्याने एखाद्या जनावरासारखं पत्नीला ओढत बाईकजवळ आणलं. हिराबाईचा मृत्यू झालेला होता. ती संपूर्ण रक्ताने माखलेली होती. या नराधम पतीने हिराबाईला बाईकवर ठेवला आणि दोरीने घट्ट बांधलं आणि सरळ रुग्णालयात घेऊन गेला. त्या ठिकाणी गेल्यानंतर पत्नीला डॉक्टरांच्या हवाली केले. डॉक्टर त्याला विचारणार होते की काय झालं आणि कसं झालं, कशामुळे झालं. हे विचारण्याच्या आधीच पत्नीला तेथेच ठेवून त्या ठिकाणावरून त्याने पळ काढला. त्यानंतर हिराबाईला तपासले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रदीपला रुग्णालयात इकडे तिकडे शोधले असता तो कुठेही दिसला नाही. या महिलेचे कोणीही नातेवाईक न आल्यामुळे डॉक्टरांनी हिराबाईचा मृतदेह स्वतःच्याच ताब्यात ठेवून घेतला. त्या महिलेच्या शरीरावर ठिकठिकाणी मोठमोठे घाव होते. गुप्तांगातून रक्त वाहत होते आणि पूर्णपणे ती रक्ताने माखलेली होती. डॉक्टरांच्या लक्षात आले या महिलेची हत्या झालेली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी लगेचच पोलिसांना संपर्क केला. सरगुजा पोलिसांनी हिराबाईचा मृतदेह ताब्यात घेतला आणि PM साठी पाठवण्यात आला. त्यानंतर पोलीस आपल्या कामाला लागले. पोलिसांनी इकडे तिकडे सर्वत्र शोध करायला सुरुवात केली. पोलीस प्रदीपचा शोध करत होते आणि इकडे PM रिपोर्ट आला. PM रिपोर्टमध्ये अतिशय धक्कादायक माहिती समोर आली.
हिराबाईच्या गुप्तांगामध्ये चक्क 10 इंचाचं लोखंडी रॉड आढळून आलं. यामुळे हिराबाईचा जागीच मृत्यू झालेला होता. शेवटी पोलीस प्रदीपच्या घरापर्यंत जाऊन पोहोचले. मात्र प्रदीपच्या घराला कुलूप लावलेलं होतं. त्याची जी 4 वर्षाची मुलगी होती ती शेजारच्या घरी होती. त्या 4 वर्षाच्या मुलीने पोलिसांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ही घटना घडली होती 5 मे 2026. या दिवशी प्रदीप दारू पिऊन घरी आला. दारूच्या नशेत त्याने पत्नीशी वाद घातला आणि निर्दयीपणे आपल्या पत्नीची मारहाण केली. त्यानंतर एवढ्यावरच तो थांबला नाही, तर चक्क तिच्या गुप्तांगामध्ये त्याने लोखंडी रॉड घातले. त्यामुळे प्रदीपच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या 5 वर्षाच्या प्रदीपच्या मुलीने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी एक टीम तयार केली आणि शेवटी प्रदीपला अटक करण्यात आली. मित्रांनो, तुम्हाला थंबनेलमध्ये दिसत आहे, हाच तो नराधम आहे. या नराधमाने 2 जीवाची हत्या केलेली होती. प्रदीप सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया